नाशिकमध्ये खड्डे आणि खड्ड्यांमुळे होणारे मृत्यू याचं सत्र थांबता थांबत नाहीये। नाशिकमध्ये खड्ड्यामुळे 7वा बळी गेलाय आणि तरी सुद्धा प्रशासन ढिम्म असल्याचा आरोप नाशिककर करतात। या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट बघूयात। नाशिक शहरातील खड्ड्यांचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून ऐरणीवर आलाय। सातपूर परिसरात रस्त्याच्या कडेला उभे असताना दुचाकीचा धक्का लागला आणि खड्ड्यात पडून दिलीप काळे यांचा मृत्यू झालाय। त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। सर्जरीसाठी साईबाबा हॉस्पिटलमध्ये इथे त्यांना ऍडमिट केलं। तर पोलिसांना ही पूर्ण घटना मी सांगितली होती की अशा पद्धतीने घटना घडलेली आहे। तर पोलिसांनी फक्त पंचनाम्यामध्ये ऍक्सिडेंट अपघाताचीच नोंद तिथे केली होती। पण आमची मानसिक परिस्थिती त्यावेळेस तशी नसल्यामुळे आम्ही पंचनामा पूर्ण वाचला नाही व्यवस्थित। तर मग त्यांनी तिथे फक्त अपघाताचीच नोंद केली असली आणि खड्ड्यांमध्ये त्यांचा पाय चटकून त्यांचा डोक्याला मार लागल्याची नोंद तिथे केली नाही। दिलीप काळे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी भाजपाच्या नगरसेवकांनी केली आहे। ठेकेदारांनीही याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नगरसेवकांनी केलाय। त्यांच्या परिवाराला मदत करण्याचे योग्य असेल महानगरपालिकेने त्यांच्या मुलाला महानगरपालिकेमध्ये रुजू करावं, जेणेकरून त्यांचं त्याच्यावर उदरनिर्वाह होईल। कारण की ते जे मामा होते ते भाजीपाल्यावर त्यांचा पूर्ण परिवार चालायचा। आज ते मामाच राहिले नाही तर त्यांचा जो मुलगा आहे त्याला महानगरपालिकेमध्ये रुजू करावे अशी त्यांच्या परिवाराची व आम्ही स्थानिक नगरसेवकांची मागणी आहे। या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून कुटुंबियांना मदत देण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल अशी माहिती मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी दिली आहे। ज्यांची मृत्यू झाली आहे त्यांच्या मुलांचा हा FIR आहे। आम्ही त्यांच्या मुलांशी परत बोलणार, अजून त्याची सखोल चौकशी करणार की नेमकं काय कारणाने असं झालंय। परंतु आमच्याकडे जसं आम्ही आता थोडा ह्याची समिती पण स्थापित केलेली आहे हायकोर्टाच्या निर्णयामुळे। आपले जीबी मध्ये पण ती रुलिंग होऊन गेलेली आहे। ज्या लोकांचा असा काही समजा खड्ड्यामुळे जर नेमका स्पेसिफिक हे झाला असेल तर त्याची आपण चौकशी करून त्याला सगळी मदत देतो। याआधी खड्ड्यांमुळे नाशिकमध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय। दिलीप काळे यांच्या मृत्यूनंतर ही संख्या 7 वर पोहोचली आहे। आता तरी प्रशासन खड्ड्यांबाबत गंभीरपणे विचार करणार आहे की नाही असा संतप्त सवाल नाशिककरांनी उपस्थित केलाय। किरण गोठूर, जय महाराष्ट्र, नाशिक।